एक महत्त्वाचं म्हणजे की जी तुमचं नावाची जी ओळख आहे लाडकी बहीण आणि लोकप्रिय ती योजना ठरली होती, पण तितकीच आता मध्यंतरीच्या काळामध्ये ती वादग्रस्त देखील ठरली आहे. कारण की अनेक असे पुरुष होते ज्यांनी महिलांच्या नावाने त्याच्यामध्ये फॉर्म भरला. अनेक अपात्र बहिणी आहेत. मग त्यांच्यासाठी आता पुढे कसं नियोजन आहे? ज्या बहिणी अपात्र आहेत त्या तर नाराज झाल्यात आणि जे पुरुष आहेत ज्यांनी महिला म्हणून फॉर्म भरला त्यांच्यासाठी काय नेमकी कारवाई त्यांच्यावर होणार आहे? साधारणपणे ज्यावेळेला ही योजना जून महिन्यामध्ये 2024 मध्ये लॉन्च झाली, जुलैपासून आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन सुरू केलं आणि साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत त्याचं रजिस्ट्रेशन हे सुरू राहिलं. आम्ही ज्यावेळेला ही योजना आखली होती त्यावेळेलाही साधारणपणे 2 कोटी ते 2.5 कोटी लाभार्थी असतील असं एक आपलं जे काही लोकसंख्या आहे आणि त्याच्यामधला हा जो एक विशिष्ट घटक आहे म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं किंवा ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आणि या सगळ्या बाबी जर लक्षात घेतल्या तर साधारणपणे ती संख्या तितकी होईल असा अंदाज होता. रजिस्ट्रेशन 2 कोटी 63 लाखपेक्षा जास्ती आला आणि आम्ही स्क्रुटिनी सुरुवातीपासून ठेवली होती. पण प्रत्येक विभागाकडे आपापला एक डेटा असतो ज्याचा ॲक्सेस हा दुसऱ्या डिपार्टमेंटकडे कधी नसतो आणि तो डेटा आपल्याला त्या विभागांकडून रिक्वेस्ट करून विनंती करूनच मागून घ्यावा लागत असतो. तसंच आम्ही कृषी विभाग असेल, अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे, त्याच्यानंतर मग माहिती तंत्रज्ञान विभाग आहे त्यांच्याकडून, अशा वेगवेगळ्या विभागाकडून, सामाजिक न्याय विभाग आहे यांच्याकडून आम्ही त्या संदर्भातली माहितीही मागवत होतो. आचारसंहिता ज्यावेळेला लागू झाली त्यावेळेला मधल्या 2-3 महिने कालावधीमध्ये ही सगळी प्रक्रिया बंद होती स्क्रुटिनी आणि त्याच्या आधी सुरू होती आणि 2 कोटी 63 लक्षपैकी जवळपास 2 कोटी 43, 2 कोटी 47 लक्ष इतकी आपली लाभार्थ्यांची संख्या ही 3-4 महिन्यासाठी त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आम्हाला डेटा मिळाला. मग तो आम्ही इम्प्लिमेंट केला जानेवारी महिन्यामध्ये आणि त्याच वेळेला त्याचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीणचे 500 आणि नमो शेतकरीमधून 1000 असं त्यांच्या अकाउंटला तो लाभ मिळत राहिला. त्याच्यानंतर मधल्या कालावधीमध्ये एक 26 लाखाचा डेटा आला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून. आता हा डेटा जो आहे हा संपूर्ण रजिस्ट्रेशनचा आहे. म्हणजे जे काही 2 कोटी 63 लक्ष, 2 कोटी 70 लक्ष जे काही रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्याचा हा संपूर्ण चंक आहे. आता साधारणपणे आमचं जे काम चालू आहे तो बायफर्केट करण्याचं चालू आहे. ह्या 26 लाखापेक्षा मध्ये असे कैक जणी असतील ज्या आमच्या पहिल्या स्क्रुटिनीमध्येच बाद झालेल्या आहेत. पण तो एक चंक आहे डेटाचा आणि तो क्रॉस व्हेरीफाय करणं गरजेचं आहे की तो आमच्याकडून ऑलरेडी वगळला गेलेला आहे का तो याच्यामध्ये म्हणजे नवीन काहीतरी त्याच्यामध्ये मिळालेला आहे. एक आम्ही दुसरं केंद्राकडे इन्कम टॅक्सकडे जो त्यांच्याकडचा डेटा असतो त्याची आपण मागणी केली होती की ज्यांचा 2.5 लक्षपेक्षा जास्ती उत्पन्न आहे तो एक डेटा आम्ही त्या ठिकाणी मागवला होता. तर तो आम्हाला मिळणं या कालावधीमध्येच मिळणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर हा सगळा जो डेटा आहे त्याच्यामध्ये एक 12 का 14,000 असा आहे की जे पुरुषांच्या नावाने अर्ज असं नाही पण पुरुषांचे अकाउंट्स असे त्याच्यामध्ये सापडले. आता ते आम्ही स्क्रुटनाइज करतोय की त्या लाभार्थी महिला आहेत कदाचित त्यांचं बँकमध्ये अकाउंट नव्हतं म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचं अकाउंट दिलंय का? कारण बहुतांशी अशा महिला होत्या ज्यांचं स्वतःचं बँक अकाउंट नव्हतं. कारण त्या तिथपर्यंत आजपर्यंत वैयक्तिक महिलांना लाभार्थीची स्कीम कधी एकही आलेली नव्हती. सो जी होती ती कुटुंबासाठी होती. सो ते त्यांच्या कुटुंबाचं जे मूळ म्हणजे जे काही पुरुष असतील त्यांच्या नावाने जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये तो लाभ जात होता. दिस इज द फर्स्ट स्कीम ज्याच्यामध्ये आपण महिलांच्या थेट अकाउंटमध्ये लाभ देतो. सो काही अशा महिला लाभार्थी होत्या ज्या नावाने फॉर्म भरलेले आहेत पण पुरुषाचं अकाउंट दिलेलं आहे, भावाचं दिलं असेल, वडिलांचं दिलं असेल, पतीचं दिलं असेल, तो दॅट नीड्स टू बी क्रॉस व्हेरीफाईड. कदाचित ती महिला लाभार्थी पात्र असू शकते पण तिचा अकाउंट वेगळा असू शकतो. तो त्याच्यामुळे ते आम्ही ग्राउंड लेवल त्याची एक स्क्रुटिनी चालू आहे. त्यामुळे अशा सगळ्या बाबी आहेत आणि त्या 26 लाखामध्ये असेही काही असतील ज्यांना ऑलरेडी पहिल्यापासूनच पहिल्या स्क्रुटिनीमध्येच लाभ दिला गेलेला नाही. बट सिन्स इट इज अ चंक ऑफ डेटा अँड वी नीड टू ॲनालाइज इट आणि मग त्या पद्धतीनं ते सुरू आहे आणि त्याच्यातून पण ज्या 26 लाखामधनं जे पात्र असणार आहेत त्यांना लाभ चालूच राहणार आहे. जे अपात्र असतील त्यांना निश्चितपणाने म्हणजे लाभ हा थांबवण्यात येईल, डिस्कंटिन्यू करण्यात येईल. त्याच्यामध्ये जे सरकारी आहेत त्यांच्याकडून त्यांनी सुरुवातीपासूनच खरं तर फॉर्म भरायलाच नाही पाहिजे होता. त्याच्यामुळे काही मधल्या कालावधीमध्ये होते ज्यांनी स्वतःहून सांगितलं की आम्हाला सरकारी नोकरी लागलेली आहे किंवा आम्ही लग्न होऊन आता दुसऱ्या राज्यामध्ये जात आहोत त्याच्यामुळे आम्ही योजनेसाठी पात्र नाही. मग आम्ही सरकारी म्हणजे जे चलन आहे त्यानुसार आम्ही शासनाच्या तिजोरीमध्ये ते जमा करून घेतले आणि आत्ताही जे सरकारी हे आलेले आहेत सेवार्थचा जो डेटा मिळालेला आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा जे काही आढळतील त्यांच्यावर तशाच पद्धतीने हे केली जाईल म्हणजे कारवाई केली जाईल. पण ताई विरोधकांकडून या संदर्भामध्ये अनेक टीका करण्यात आल्या कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की निवडणुकीच्या वेळेस मग घाई सगळ्यांचे फॉर्म अप्रूव्ह करण्यात आले आणि मग त्यानंतर आता एक गोष्टी त्यातून बाहेर येत आहेत असं काही आहे का? हे साधारणपणे मी म्हटल्याप्रमाणे रजिस्ट्रेशन हे 2 कोटी 60 लाखपेक्षा जास्ती होतं आणि आपण जो लाभ देतो हा 2 कोटी 40 लक्ष, 2 कोटी 45 किंवा 47 लक्ष इज द मॅक्स दॅट वी रीच. आणि जर स्क्रुटिनी केलीच नसती तर तो 2 कोटी 63 लक्ष महिलांना गेला असता. तो 2 कोटी 47 वर थांबलाच नसता. त्याच्यामुळे प्रायमरी जेवढा डिपार्टमेंटकडे डेटा होता किंवा जे यंत्रणा आमच्या खाली आहेत अंगणवाडी सेविका, मदतनीस किंवा तिथले जे अधिकारी आहेत यांच्याकडून जितकं स्क्रुटनाइज करता आलं तितकं केलेलं आहे. पण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे जे डेटा असतात म्हणजे आता उदाहरणार्थ समजा मी एखाद्या योजनेमध्ये लाभ घेते
ती कृषी विभागाची असेल, हम्म, हम्म. तर याची माहिती महिला बालविकास विभागाकडे असण्याचं काहीच कारण नाही. हा डेटा हा त्याच विभागाकडे असणार अच्छा. आणि त्याचा ॲक्सेस हा महिला बालविकास विभागाकडे असणं हे काही शक्य नाही, बिकॉज एव्हरी डिपार्टमेंट हॅज देअर ओन इंडिव्हिज्युअल डेटा विच इज नॉट ॲक्सेसिबल टू दी अदर डिपार्टमेंट. दुसऱ्या विभागाला तो ॲक्सेसिबल असण्याचं काही कारण नाही. जसं जसं त्या विभागाकडनं तो प्राप्त होतोय तसं तसं आम्ही या ह्याच्यामध्ये करतो. इम्प्लिमेंट करत चालू बदल करत चाललेलो आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आणि विरोधकांचं तर डे वनपासून लाडकी बहीण ही त्यांची सुद्धा आवडती स्कीम राहिलेली आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते म्हणायचे की फक्त रजिस्ट्रेशन करतील आणि लाभ देणारच नाही. हम्म, हम्म. आज आम्ही एक वर्ष यशस्वी वर्ष आम्ही पूर्ण केलेलं आहे. त्यांच्याकडून हा पण प्रश्न आहे की 2100 कधी मिळणार लाडकी विषय बहीण? लवकरच करू. पहिलं तर 1500 देत होतो तेव्हाच ते म्हणत होते की राज्यावर किती आर्थिक भार होणार आहे, याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय आहे. आणि आता ज्या वेळेला त्यांना कळते की लाडक्या बहिणी जरा महायुतीच्या सरकारकडे वळतायत, त्यावेळेला मग दुसरा विषय सुरू आहे. पण 2100 5 वर्षाच्या कालावधीमधलं आमचं आश्वासन आहे आणि योग्य वेळी ते नक्कीच महायुतीचं सरकार पूर्ण करेल. निश्चितच. ताई, काल मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जो काही GR काढण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये ओबीसी हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, आत्ताच तुम्ही आदित्य तटकरे मॅमचा साम टीव्हीला दिलेला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणार आहे, असं त्यांचं वक्तव्य आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशीच न्यूज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे. ही गुड न्यूज आहे आणि लाडक्या बहिणींनो ही गुड न्यूज बघा काय आहे की लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळणे बंद झालेल्या लाभार्थ्यांना निर्णयाचा फायदा होणार आहे. म्हणजे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरलेल्या होत्या. त्या बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, आपला जिल्हा सांगावा, जेणेकरून आता तुम्हाला त्याचा लाभ मिळेल आणि लवकरात लवकर प्रत्येक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये येतील. ही मागणी आपली सरकारकडे होती. ही सरकारने मागणी पूर्ण केली. सोबतच लाडक्या बहिणींनो, आता मला दुसरी मागणी करायची आहे की 14वा आणि 15वा हप्ता हा एकत्र द्यावा सरकारने. आता झालेच ऑलमोस्ट. सप्टेंबर संपत पण आला, बरोबर. आजची 7 तारीख आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये GR काढेल, तिथून पुढे देतील. म्हणजे आपल्याला ऑलमोस्ट 16-17 तारीख लागेल हप्ता भेटण्यासाठी. तर मला सरकारला एकच म्हणायचं आहे की तुम्ही 14वा आणि 15वा हप्ता एकत्र द्या. जो GR काढायचा आहे तो तुम्हाला 14व्या हप्त्याचा म्हणजे ऑगस्ट हप्त्याचा न काढता पण ऑगस्ट आणि सप्टेंबरचा GR काढा, जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळतील. तर लाडक्या बहिणींनो, कमेंट बॉक्समध्ये कोणाकोणाला असं वाटतं, कोणत्या कोणत्या बहिणीला असं वाटतं की आपल्याला 14वा आणि 15 हप्ता एकत्र मिळावा, ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण की तुमच्यासाठी महत्त्वाची घोषणा सरकारने केली आहे. सगळ्या बहिणींना आता अपात्रमधून पात्र यादीमध्ये पाठवण्यात येणार आहे आणि सरसकट 3000 रुपये द्यावी, अशी आपण सरकारकडे मागणी करतो. आणि जर व्हिडिओच्या पहिले बघितलं असेल असंच वक्तव्य आदित्य तटकरे मॅमने केलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.